नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयं प्रदीप प्रपन्न पारिजाताय तोत्र वैत्रकपानये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु रामकृष्ण हरी हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. मित्रांनो, आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील चौथा अध्याय आणि चौथ्या अध्यायामधील चिंतन मनन अध्ययन आज आपण करू. कारण आपण पहिला अध्याय पाहिला, दुसरा अध्याय पाहिला, आता आपण तिसरा अध्याय पाहिला. आज आपण चौथ्या अध्यायामध्ये प्रवेश करत आहोत. म्हणून चौथ्या अध्यायामध्ये या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये आपल्या सर्व भक्तांचं मी मनस्वी सहर्ष असे स्वागत करतो आणि आजच्या या चौथ्या अध्यायाला सुरुवात करतो. कारण भौतिक जीवन जगत असताना, दैनंदिन जीवन जगत असताना मित्रांनो, आपल्याला श्रीमद भगवद्गीतेचं नॉलेज ही काळाची गरज आहे. कारण आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये सुखी, समृद्ध, यशस्वी, वेगवान, सुरळीत आणि विकसित जीवन जगायचं असेल तर आपल्याला भगवद्गीतेचं नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. आध्यात्मिक नॉलेज आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. स्पिरिच्युअल नॉलेज आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. हे महान तत्त्वज्ञान आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस आपण जीवनामध्ये या आभासी दुनियेमध्ये, या मोबाईलच्या युगामध्ये, या मॉडर्न युगामध्ये, या धकाधकीच्या जीवनामध्ये, या स्पर्धेच्या जीवनामध्ये, या कॉम्पिटिशन युगामध्ये आपण तग धरू शकत नाही. मग आपल्यामध्ये चिंता, भय, भीती, अस्वस्थता, काळजी, डिप्रेशन, ताण, तणाव मागे लागेल. आणि हे चिंता, काळजी, भय, भीती, अस्वस्थता, चिंता, डिप्रेशन, एन्झायटी जर मागं लागली तर मग आपल्याला व्याधी तयार होतील, आजार तयार होतील, मनशांती लाभणार नाही, आपल्याला मनाला संतुष्टी लाभणार नाही. म्हणून आपल्या मनाला जर संतुष्टी लावायची असेल, टेन्शन, चिंता, भय, भीती, काळजी, अस्वस्थता, डिप्रेशन, एन्झायटीमधून जर बाहेर यायचं असेल आणि आपल्याला मन प्रसन्न, मन उत्साही, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मन प्रसन्न असेल तर सर्व गोष्टी सिद्धीस लागतात, सिद्धी प्राप्त होते. म्हणून या धकाधकीच्या जीवनामध्ये, या कॉम्पिटिशन युगामधून जीवन जगत असताना हे जे युद्ध चालू आहे आपलं, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन क्रीडा करी, मनामध्ये सातत्याने युद्ध आहे. कशाचं युद्ध आहे? पैशाचं आहे, सत्तेचं आहे, संपत्तीचं आहे, आपल्याला मुलाचं आहे, कुटुंबाचं आहे, किंवा हे भौतिक जीवन जगत असताना अनेक कामाचं आहे, बिझनेस आहे, धंद्याचं आहे, व्यापाराचं आहे. सर्वांना ज्याच्या त्याच्या परीने युद्ध मनामध्ये चालू होते. युद्धातून जर बाहेर यायचं, खऱ्या अर्थाने मनशांती जर लाभून घ्यायची असेल तर आपल्याला स्पिरिच्युअल नॉलेज खूप गरजेचं आहे, काळाची गरज आहे. म्हणून गीता आपण वाचली पाहिजे. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं, तिसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने काय सांगितलं तर तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं की हे जे आपण कर्म असतात, आता कर्म काय, हे जे कर्म असतात ते आपल्याला संसार बंधनातून मुक्तही करू शकतात आणि संसारामध्ये बांधूनही ठेवू शकतात. कर्म ज्यावेळी मित्रांनो आपण गीतेचं नॉलेज घेऊ, ज्ञान प्राप्त करू, त्यावेळेस आपल्याला कर्म काय, ज्ञान काय, भक्ती काय, जीव काय, सृष्टी काय, ईश्वर काय, काळ काय, कर्म काय, हे कळू लागतं. हे गूढ रहस्य, परम गोपनीय ज्ञान, परम ज्ञान, दिव्य ज्ञान, हे परम रहस्य आपल्याला समजू लागतं. कधी लागतं तर जेव्हा आपण गीतेचं नॉलेज घेतो, जेव्हा आपण श्रीमद भगवद्गीता वाचतो आणि हे स्वयं श्रीकृष्ण भगवंताच्या मुखामधून नॉलेज आलेलं आहे. स्वयं श्रीकृष्ण भगवंताने ही गीता सांगितलेली आहे कुरुक्षेत्रावर 5,500 वर्षापूर्वी.
हे जर तत्त्वज्ञान आपण वाचलं, हे जर गीता आपण वाचली, तर 100% या भौतिक जीवनामधून आपण या दुःखातून, या भौतिक जंजाळातून, या दुःखाच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो गीतेचं नॉलेज घेतल्याच्या नंतर. कारण हे स्वयं श्रीकृष्ण भगवंत वक्ते आहेत गीतेची. सर्वात पहिले मोटिवेशनल स्पीकर कोण असतील तर ते आहे श्रीकृष्ण भगवंत. अर्जुनाला मोटिवेट केलं त्याने युद्धासाठी. म्हणून आपल्याला जर या रणसंग्रामामध्ये, भौतिक रणसंग्रामामध्ये खऱ्या अर्थाने युद्ध जिंकायचं असेल तर गीता ही काळाची गरज आहे. म्हणून आपण गीता वाचली पाहिजे. पूर्ण अध्याय याचे आपण चिंतन मनन केलं पाहिजे. आणि अध्यायामध्ये आपण ऐकणार आहात. आपल्या जीवनातील एका दिवसातील 45 मिनटं, 50 मिनटं, 60 मिनटं आपण जर आपल्याला दिले या व्हिडिओसाठी तर 100% आपल्याला टर्निंग पॉईंट होऊ शकतो. एक दिवस मी सुद्धा असंच गीतेचं वाचन करत असताना, गीतेचा व्हिडिओ पाहत असताना 8 वर्षापूर्वी, आणि माझ्यामध्ये त्या एका व्हिडिओने माझ्यामध्ये बदल केला. आणि आज गीतेचं नॉलेज आपण घेतोय आपल्या बुद्धीच्या कृतीनुसार. कारण गीता समजणं एवढं काही सोपं नाही. समजली असते तर ती सोपी झाली असते. परंतु आपण कितीही वाचली, किती पिढ्या गेल्या तर गीता समजली नाही कोणाला, ज्ञानेश्वरी समजली नाही कोणाला, तरी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळतो. जीवन सुखी, समृद्ध, वेगवान बनतं. म्हणून आपल्याला काळाची गरज आहे. स्वयं श्रीकृष्ण भगवंताच्या मुखातून आलेला आहे. कारण गीतेमध्ये भगवंत सांगतात एका श्लोकामध्ये, गीता सुगीता कर्तव्या किमन्नै शास्त्रविस्तरे या स्वयंपद्मनाभाष्य मुखम पद्मात विनिसृता. म्हणजे भगवंताने सांगितलं की तुम्हाला कोणतंही पुस्तक वाचण्याची गरज नाही, कोणतंही शास्त्र वाचण्याची गरज नाही. फक्त भगवंत सांगतात ते गीता सुगीता कर्तव्य किमन्नै शास्त्रविस्तरे. कोणतंच शास्त्र वाचायची गरज नाही, तर तुम्ही फक्त गीता वाचा. सर्व प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं, सर्व प्रश्नाचे सोल्युशन आपल्याला मिळतं आणि जीवन सुखी होतं. या सगळ्या गोष्टी कळू लागतात. जीव, ईश्वर, काळ, कर्म, प्रकृती, ज्ञान, भक्ती, श्रद्धा, या सगळ्या गोष्टी कळू लागतात. जीवनाला एक वेगळी विचारधारा तयार होते आणि जीवन सुखी, समृद्ध बनतं. म्हणून गीता ही भगवंताने स्वयं सांगितलेली आहे. म्हणून आपण ही वाचली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे, आचरणात आणली पाहिजे, इम्प्लिमेंट केली पाहिजे, अप्लाय केली पाहिजे. 100% मित्रांनो सक्सेस मिळतो आणि आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळतो. म्हणून आता 4था अध्याय आपण घेणार आहोत. 4थ्या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतात, अर्जुनाला काय संवाद आहे. आता हे जे 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की तुला हे कर्म हे जे आहेत ते कर्म तुला संसाराच्या बंधनातून मुक्तही करू शकतात आणि संसारामध्ये बांधूनही ठेवू शकतात. म्हणजे हे जे आपण कर्म करतोय ते आपण स्वतः अर्जुन आहोत. कर्मच आपल्याला संसारातून मुक्त करू शकतात आणि कर्मच आपल्या संसार बंधनातून बांधून ठेवू शकतात. अर्जुनाला सांगितलं आणि अर्जुनाला काही स्टेप सांगितल्या होत्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंताने. ते आज समजून घेऊ आपण. काय स्टेप सांगितल्या होत्या की हे शरीर आहे, हे शरीर तर नश्वर आहे, नाशवान आहे. हे जे शरीर आहे ते नश्वर आहे, नाशवान आहे. पण शरीराला इंद्रिय आहेत. शरीराला इंद्रिय आहेत. कोणते इंद्रिय आहेत तर जे ज्ञानेंद्रिय आहेत, कर्म इंद्रिय आहेत. शरीर आहे त्याला ज्ञानेंद्रिय आहे, कर्म इंद्रिय आहेत. मग ज्ञानेंद्रिय कोणते तर जे आपले नेत्र आहेत, नसिका आहे, कर्ण आहे, मुख आहे, त्वचा आहे, जिव्हा आहे, हात आहेत, पाय आहेत, गुदा आहे, उपस्थ आहे, मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे. हे ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार हे शरीराला इंद्रिय आहेत. हे तू जाणून घे. ही एक स्टेप सांगितली. शरीर एक स्टेप सांगितली. शरीराला मन, बुद्धी, अहंकार, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय हे सांगितले. त्याच्यानंतर शरीराच्या वर मन सांगितलं. इंद्रियामध्ये एक मन आहे, सूक्ष्म तत्व आहे, मन आहे. ते खूप शक्तिशाली आहे. त्या मनाला आपण आवर घालू शकत नाही. त्याला आवर घालू कशाने? अभ्यासाने आणि वैराग्याने आपण त्याला आवर घालू शकतो. जे मन आपल्यामध्ये आहे ते मन जसं एखादा सोसाट्याचा वारा असून त्या सोसाट्याच्या वाऱ्याला आपण थोपू शकत नाही, तशा प्रकारे मनाला आपण थोपू शकत नाहीत. परंतु त्याला एकच गोष्ट थोपू शकते मनाला, चंचल मनाला, तर ती म्हणजे अभ्यासाने वैराग्याने आपण त्याला थोपू शकतो. मग अभ्यास आणि ज्ञान खूप गरजेचं आहे.
त्याग खूप गरजेचा आहे, वैराग्य खूप गरजेचं आहे. मनाला आपण तिने संयमित करू शकतो. जसं एखादं कासव असतं, कासव त्याच्या शरीराला जसं अंकुचन करून घेतं आणि त्या कवचामध्ये आवरून घेतं, तशा प्रकारे मनाला आपण अंकुचन केलं पाहिजे, संयमित केलं पाहिजे, निग्रहित केलं पाहिजे. मनाला आपलं दास बनवलं पाहिजे, गुलाम बनवलं पाहिजे, सेवक बनवलं पाहिजे मनाला. भगवंत सांगतात की शरीर आहे, इंद्रिय आहेत, त्याच्यावरती मन आहे, मनाच्या वरती बुद्धी आहे. तू बुद्धीने काम कर. तिसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं की तू बुद्धीने काम कर. अर्जुनाला सांगितलं तू बुद्धीने काम कर. कारण पहिल्याच ओळीमध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं की सकाम कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. सकाम कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. मग सकाम कर्म कोणते? तर जे आपण इंद्रिय तृप्तीसाठी करतो, स्वार्थासाठी करतो, इंद्रिय भोगासाठी करतो, ते सकाम कर्म. परंतु त्या सकाम कर्मापेक्षाही बुद्धी श्रेष्ठ आहे. तो बुद्धीने काम कर असं भगवंताने अर्जुनाला सांगितलं. आता मग शरीर आहे, शरीराला इंद्रिय आहेत, इंद्रियाच्यावर मन आहे, मनाच्या वरती बुद्धी आहे, बुद्धीच्या वरती आत्मा आहे. आता आपण एक आत्मा आहोत आणि आत्म्याच्या वरती परमात्मा आहे. असं स्टेप भगवंताने अर्जुनाला सांगितलं. तू ते स्टेप समजून घे. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा आणि परमात्मा ह्या तू स्टेप समजून घे आणि बुद्धीने काम कर. अर्जुनाला काय सांगितलं की बुद्धीने तू काम कर. कारण सकाम कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, म्हणून तू बुद्धीने काम कर, ज्ञानाने काम कर. हे स्टेप आहे, तू स्टेप समजून घे. सर्वातवर बुद्धी आहे, बुद्धीच्यावर आत्मा आहे, आत्म्याच्यावर परमात्मा आहे. म्हणून बुद्धीला तू जाणून घे आणि काम कर. म्हणून बुद्धीने आणि ज्ञानाने काम कर. ज्ञान प्राप्त कर. बुद्धी केव्हा चालेल? तर ज्ञान मिळवल्याच्या नंतर बुद्धी चालेल ना. तर ज्ञान मिळव. ज्ञान कशा प्रकारे मिळव? तर तुला ज्यावेळेस ज्ञान कशाच्या, एखाद्या चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये आल्यानंतर, स्वामीच्या संगतीमध्ये आल्यानंतर, आचार्याच्या संगतीमध्ये आल्यानंतर ज्ञान तुला मिळेल. गुरुच्या संगतीमध्ये आल्यानंतर ज्ञान तुला मिळेल. तसं ज्ञान मिळूच शकत नाही. कारण हे जे दिव्य ज्ञान आहे हे परम गोपनीय ज्ञान आहे, परम रहस्य आहे, हे परम गुह्य ज्ञान आहे. हे परम गुह्य ज्ञान तू समजून घे. परम गुह्य ज्ञान तू समजून घे. आता गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये परम गुह्य ज्ञान हे दिव्य ज्ञान आहे. जी गीता आहे हे गीतेचं हे दिव्य ज्ञान आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता हे ज्ञान कुठून आलं? कुठून आलं हे ज्ञान? तर हे ज्ञान आलं परंपरेनुसार ज्ञान आलेलं आहे. हे कुठून आलं आहे? परंपरेनुसार ज्ञान आलेलं आहे. हे पहिली गीता भगवंताने कोणाला सांगितली? ही सूर्यदेव विवासवानाला गीता सांगितली. नंतर सूर्यदेव विवासवानाने मानव जातीचा जनक मनूला सांगितले आणि मनूने ही इक्ष्वाकूला सांगितली. अशा प्रकारे गुरु परंपरेद्वारे ज्ञान आलेलं आहे. हे ज्ञान तू समजून घे. कारण तू माझा प्रेम सखा आहेस, तू माझा सौंगडे आहेस, तू माझा हृदय सखा आहेस, तू माझा सोबती आहेस. म्हणून मी तुला सांगतोय. जे नास्तिक आहेत, मूढ आहेत, मूर्ख आहेत, जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत, जे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत, त्यांना मी ज्ञान सांगत नाही. तर जे ज्ञान समजून घेतील, जे सत्वगुणामध्ये आहेत, ज्यांची भगवंतावर श्रद्धा आहे, किंवा जे भगवंताला मानतात, ज्यांना माहिती आहे जीव काय आहे, कर्म काय आहे, ज्ञान काय आहे, भक्ती काय आहे, त्यांनाच हे ज्ञान सांगतो. जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत, राक्षसी प्रवृत्तीचे आहेत, मूढ आहेत, मूर्ख आहेत, जे श्रद्धाहीन आहेत, त्यांना हे मी ज्ञान सांगत नाही. कारण तू माझा सखा आहे, सोबती आहेस, त्याच्यामुळे मी तुला हे ज्ञान सांगतो. आपण हे जीवन जगत असताना मित्रांनो, आपण आपल्याला ज्ञानाची भूक असली पाहिजे. आपण जिज्ञासू वृत्तीची असली पाहिजे. आपण एखाद्या गुरुकडून, स्वामीकडून, आचार्याकडून, प्रामाणिक गुरुकडून ज्ञान घेतलं पाहिजे. ज्ञानाची भूक असली पाहिजे. त्याला शरण गेलं पाहिजे. त्यांना शरण गेल्याच्या नंतर ते आपल्याला ज्ञान देत असतात. कारण श्रीकृष्ण भगवंताला ज्यावेळेस अर्जुन शरण गेलं, ज्यावेळेस शिष्यत्व पत्करलं, त्यावेळेसच अर्जुनाला ज्ञान सांगितलं. म्हणून आपणही गुरुला शरण जाऊन त्यांची सेवा करून, त्यांच्याशी विलीन होऊन, एकरूप होऊन, संलग्न होऊन ज्ञान मिळवलं पाहिजे. जीवनामध्ये जीवन जगत असतं.
म्हणून ज्ञान 4थ्या अध्यायामध्ये सांगतात श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला की तू हे ज्ञान समजून घे. हे दिव्य ज्ञान आहे. हे जे ज्ञान आहे ना ते दिव्य ज्ञान आहे, परम गोपनीय ज्ञान आहे, परम गुह्य ज्ञान आहे, सर्व ज्ञानांचा राजा आहे, सर्व ज्ञानामध्ये पवित्र ज्ञान आहे. हे तू ज्ञान समजून घे. तर आता ज्ञान कसं समजून घेतं हे गुरुकडून समजून घे. आपणही प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान गुरुकडून समजून घेतलं पाहिजे. हे जे ज्ञान आहे भगवंताने अर्जुनाला सांगितलं की हे परमगुह्य ज्ञान आहे. हे मी सूर्यदेव विवासनाला सांगितलं पहिलं. नंतर हे ज्ञान मी सांगितलं सूर्यदेव विवासनाला पहिलं सांगितलं. नंतर सूर्यदेव विवासनाने मानव जातीचा जनक मनूला सांगितलं. मनूने इक्ष्वाकूला सांगितलं आणि इक्ष्वाकुलाने राजर्षींना सांगितलं. आणि काही कालांतराने हे गीतेचं ज्ञान आहे ते गीतेचं ज्ञान लुप्त पावलं, खंडित झालं. आणि म्हणून परत 5,500 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर भगवंतानं 5,500 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर भगवंतानं हे परत नॉलेज सांगितलं अर्जुनाला. म्हणून हे गुरु परंपरेद्वारे आलेलं ज्ञान आहे, हे तू समजून घे. आता ज्यावेळी अर्जुनाला हे सांगितलं की मी सूर्यदेव विवासनाला हे ज्ञान सांगितलं, मग मानवजातीचा जनक सूर्यदेव विवासनाने मानवजातीचा जनक याला सांगितलं आणि मग इक्ष्वाकूला सांगितलं म्हणून. याच्यावर काय श्रीकृष्ण भगवंताच्या शब्दावर काय अर्जुनाचा विश्वास बसला नाही. ते म्हणले मी कसं समजून घ्यावं की हे ज्ञान तुम्ही सूर्यदेव विवासनाला सांगितलं, मला कसं कळेल, मी कसं जाणावं. तर भगवंताने सांगितलं होतं की तू माझा सखा आहे, सुप्त आहे, सवंगडी आहेस, तू माझा जवळचा मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो. तू काय दुष्ट नाही, कुकर्मी नाही, किंवा तू काय नास्तिक नाही, आसुरी प्रवृत्तीचा नाही, राक्षसी प्रवृत्तीचा नाही, मूढ नाही, मूर्ख नाही, तू ज्ञानी आहेस म्हणून मी तुला हे ज्ञान सांगतो. तू माझा सखा आहेस. जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत, जे मूढ आहेत, मूर्ख आहेत, राक्षसी प्रवृत्तीचे आहेत, अज्ञानी आहेत, श्रद्धाहीन आहेत, त्यांना हे ज्ञान मी कधीही सांगत नाही आणि ते ऐकूनही घेऊ शकत नाहीत. पण तू चांगला आहेस, तू ज्ञानाची भूक तुला आहे म्हणून मी तुला सांगतोय. हे मी ज्ञान सूर्यदेव विवासनाला सांगितलं, सूर्यदेव विवासनाने मानवजातीचा जनक मनूला सांगितलं, मनूने हे ज्ञान इक्ष्वाकूला सांगितलं, इक्ष्वाकुलाने राजर्षींना सांगितलं आणि राजर्षीने काही दिवसानंतर ते ज्ञान लुप्त झालं, खंडित झालं. मला परत 5,500 वर्षापूर्वी येऊन हे ज्ञान सांगावं लागलं. तर अर्जुनाला शंका आली, शंका उपलब्ध झाली की तुम्ही तर काही हे खोटं सांगता की काय, सूर्यदेव तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याचा जन्म अगोदर आहे, तुम्ही तर आत्ता माझ्यासमोर उभा आहेत आणि मग तुम्ही सांगता की मी हे सूर्यदेव विवासनाला ज्ञान सांगितलं. तर मग श्रीकृष्ण भगवंताला त्याचं उत्तर द्यावं लागलं अर्जुनाला की अरे बाबा ह्या गोष्टी तुला आठवत नाहीत. ही जी मागच्या जन्मामध्ये आपले कितीतरी जन्म झालेले आहेत, तुझे पण कितीतरी जन्म झालेत, माझे पण कितीतरी जन्म झालेत, हे तुझ्या स्मरणात नाही परंतु हे माझ्या स्मरणात आहे. कारण माझा जन्म दिव्य आहे, माझे कर्म दिव्य आहेत आणि माझं शरीर पण दिव्य आहे. हे तुला स्मरणात आहे, मला स्मरणात आहे. माझ्या ज्या क्रिया आहेत त्या सर्व क्रिया माझ्या स्मरणात आहेत, तुझ्या स्मरणात नाही. आता आजकालचे जे आपण आजचे जे माणसं पाहतो त्यांनी काल काय खाल्लं हे स्मरणात नसतं, परंतु भगवंत सांगतात त्या ठिकाणी की मी अजन्म आहे, मी अच्युत आहे, मी अमर आहे, मी अविनाशी आहे, मी शाश्वत आहे, मला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, मी अजन्म आहे. माझं कर्म हे माझे जे कर्म आहे ते शाश्वत आहे, माझं जन्म दिव्य आहे, शरीर दिव्य आहे, कर्म दिव्य आहे, मला मृत्यू नाही, जन्म नाही. त्याच्यामुळं मला हे आठवतं की तुला आठवत नाही. हे मी सूर्यदेवाला सांगितली, हे मला आठवतं, हे क्रिया मला आठवत्यात कारण माझं जन्म दिव्य आहे, शरीर दिव्य आहे, कर्म दिव्य आहे. जसं लहान असताना श्रीकृष्ण भगवंताने पुतना वध केला, कालिया वध केला, गोवर्धन पर्वत उचलला, कारण त्याचं शरीर दिव्य आहे, त्यांचं कर्म दिव्य आहेत, त्यांचे जन्म पण दिव्य आहे. लहान असतानाच
मुखामध्ये ब्रह्मांड दिसलं लहान असतात, म्हणजे त्यांचा शरीर दिव्य आहे, कर्म दिव्य आहे, जन्मही दिव्य आहे. हे तू जाणून घे. आणि हे जे जाणतो तो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असतो. अर्जुनाला भगवंताने सांगितले, हे जे जाणतो तो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असतो. जेव्हा त्याचा मृत्यू होतो, कोणाचा, जे जन्मदिव्य आहे, कर्मदिव्य आहे, शरीर दिव्य आहे, हे जे जाणतो तो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे. आणि म्हणून ज्यावेळेस त्याचा मृत्यू होतो, हे जे जाणणाऱ्यांचा, त्यावेळेस तो जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण करत नाही, तर तो माझ्या चरणाशी येतो, वैकुंठ धामाला येतो, माझ्या गोलोक वृंदावनामध्ये येतो, नित्यधामामध्ये येतो, ऐश्वर्य धामामध्ये येतो, माझ्या चरणाशी येतो. तो जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण करत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. तो कधीच या दुःखाच्या लोकांमध्ये येत नाही. तो डायरेक्ट माझ्यापाशी येतो. कोण येतो? तो जो मला जाणतो, माझे दिव्य कर्म आहेत, माझं शरीर दिव्य आहे, माझे जन्म दिव्य आहे, जो जाणतो तो कधीच या पापातून मुक्त होतो आणि तो माझ्यापाशी येत असतो. जो मला हे जाणतो, तो हे तत्त्वज्ञान जो जाणतो तो माझ्यापाशी येतो. म्हणून तू मला जाणून घे की माझं शरीर दिव्य आहे, माझे जन्म दिव्य आहे आणि माझे कर्म पण दिव्य आहे. हे मला आठवतं, कितीतरी माझे जन्म झाले आहेत. तुझे जन्म आहेत तुला आठवत नाही, परंतु मला आठवतं की गीता मी ही सूर्यदेव विवस्वानाला सांगितली, सूर्यदेव विवस्वाने मनूला सांगितली, मनूने ईश्वाकुला सांगितले, ईश्वाकुलाने राजर्षींना सांगितली. हे मला आठवतं, तुला आठवत नाही. आता कधी कधी जर मी म्हणलं की ही जी गीता आहे ती गीता मी माझ्या पंजोबाला सांगितलेली आहे, तर शंका उपलब्ध होणारच. तशी अर्जुनाला शंका उपलब्ध झाली होती की तर तुम्ही सांगता की ही गीता मी सूर्यदेवाला सांगितली. सूर्यदेव तर म्हणजे तो तप्त अग्नी, त्यांना सांगितले, तर ते शंका आपल्यासारख्यालाही उपलब्ध होईल. म्हणून अर्जुनाला प्रश्न, अर्जुन तर ज्ञानी होतेच, परंतु आपल्या शंकेचं निरसन करण्यासाठी अर्जुनाला हे विचारावं लागलं की मी कसं समजून घेऊ की तुम्ही ही जी गीता आहे जशी आहे तशी, ॲज इट इज, जशी आहे तशीच भगवंताने सूर्यदेवाला सांगितली. ही गीता सूर्यदेवापासून आपल्यापर्यंत आहे. दिव्य ज्ञान, परमगुह्य ज्ञान, परमगोपनीय ज्ञान, गूढ रहस्य, अनेक अर्थ याच्यामध्ये उलगडतात आणि जीवनाचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होतात. ही गीता सूर्यदेवाला सांगितली, सूर्यदेवापासून आपल्याकडे आली. आणि म्हणून अर्जुनाने प्रश्न उपलब्ध केला की मी कसं समजून घेऊ की तुम्ही सूर्यदेवाला सांगितली. तेव्हा सांगितलं की माझे दिव्य कर्म आहे, शरीर दिव्य आहे, जन्म दिव्य आहे. हे जे जाणतो तो खऱ्या अर्थाने बुद्धिमान आणि श्रेष्ठ असतो. तेव्हा जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण करत नाही. माझ्या क्रिया मला आठवतात. तो पण त्यावेळेस उपस्थित होता, पण अनेक वेगवेगळ्या याच्यामध्ये उपस्थित असतील, हे तुला आठवत नाही, मला आठवतं. ही मी गीता सूर्यदेव विवस्वानाला सांगितली. 4थ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात. आणि ही गीता काही कालांतराने गुरु परंपरेद्वारे आली, त्याच्यानंतर लुप्त झाली, कारण अधर्म वाढला. म्हणून धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माला पुनर्जीवित करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी परत 5,500 वर्षापूर्वी श्रीकृष्ण भगवंताला कुरुक्षेत्रावर यावं लागलं आणि गीता सांगायला लागली. म्हणून आपणही जीवन जगत असताना भगवंताच्या आश्रयाखाली राहिलं पाहिजे. ज्यावेळी आपण भगवंताच्या आश्रयाखाली राहू मित्रांनो, ज्यावेळेस आपण भगवंताचे भक्त होऊ, त्यावेळेस भगवंत गीतेमध्ये सांगतो की जो माझा भक्त असतो, जो माझ्या आश्रयाखाली राहतो, त्याचं संसाराचा भार मी स्वतः उचलत असतो. जे माझा भक्त असतो त्या भक्ताच्या संसाराचा भार मी स्वतः उचलत असतो. अनंत कळीकाळ, अनंत अडचणी, त्रिविध ताप आपल्याकडे येतच नाही, ज्यावेळेस आपल्याकडे महान रहस्य असतं आणि भगवंताच्या आश्रयाखाली आपण राहतो, त्यावेळेस आपल्याला अनंत कळीकाळ, अनंत त्रिविध ताप, अनंत अडचणी, अनंत समस्या, अनंत आव्हानापासून आपण दूर राहतो. तर कधी आपण भगवंताच्या भक्त होतो, भगवंताच्या आश्रयाखाली होतो, म्हणून आपण या जीवनामध्ये तरू शकतो. म्हणून भगवंत त्या ठिकाणी काय सांगतात की हे मी ज्ञान सांगितलं आहे, परत हे ज्ञान लुप्त झालं म्हणून मला यावं लागतं. अधर्म वाढला, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, माझ्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी मला यावं लागलं.
दुष्ट लोक कोण? जे श्रद्धाहीन आहेत, जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत, जे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत, जे मूर्ख आहेत, अज्ञानी आहेत, ते दुष्ट लोक कुकर्म करतात, व्याभिचार करतात, हिंसा करतात, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार त्यांच्या नसामध्ये भरलेला आहे. ते दुष्ट लोकांचा विनाश करण्यासाठी आणि माझ्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी मला परत युगायुगामध्ये प्रकट व्हावं लागतं. ज्यावेळेस भगवद्गीतेचं नॉलेज खंडित झालं, भगवद्गीता लुप्त पावली, त्यावेळेस परत अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. कुरुक्षेत्रावर कृष्ण भगवंत प्रकट झाले, अवतरित झाले आणि अवतरित झाल्यानंतर ही गीता सांगितली. मग त्या ठिकाणी दुष्टांचा विनाश करण्याकरता, धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणून भक्तांचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता भगवंत आजही उपलब्ध आहेत. आपल्यावर जरी अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, अधर्म वाढत असेल, तर त्याचा एक दिवस लेखाजोखा होतच असतो. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण भक्त बना, दास बना, हे भगवंत सांगतात. आपण भगवंताचा आपला एक शाश्वत संबंध आहे, आपला एक भगवंताचं आपलं एक नातं आहे. आपण अनाथ नाहीत. भगवंताचं आपण भगवंताचे अंश आहोत. जसं एखाद्या सोन्याची खाण असते आणि सोन्याच्या खाणीचा तुकडा हा सोन्याचाच अंश असतो, तशा प्रकारे आपण भगवंताचे अंश आहोत. जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश हे जे ब्रह्मांड आहे, हे पंचतत्व आहे. पंचतत्वापासून आपण बनलेलो आहोत. म्हणून आपण भगवंताचे अंश आहोत. आपण अनाथ नाही, आपण भगवंताचं युनिक प्रोडक्ट आहोत. त्यांचा आपला शाश्वत संबंध आहे. त्यांचे आपण सनातन सेवक आहोत, त्यांचे आपण शाश्वत सेवक आहोत, त्यांचे आपण दास आहोत. हे आपण आपल्या मनामध्ये एकदा रुजवलं पाहिजे आणि त्यांच्या कृष्ण भावना भावित होऊन त्यांची सेवा केली पाहिजे, दास झालं पाहिजे, त्यांचं गुलाम आपण झालं पाहिजे. तेव्हा भगवंत त्या ठिकाणी आपल्याला धावून येत असतात. कारण भगवंत त्या ठिकाणी सांगतात की जो मला जशा प्रकारे भजतो तशाच प्रकारे मी त्याला भजत असतो, मी त्याचं रक्षण करत असतो, मी त्याचा संसाराचा भार स्वतः उचलत असतो. एखादा आपल्याला भगवंत आपण एखादा माझा पिता भगवंत आहे असं समजत असतो, माझी आई भगवंत आहे असं समजत असतो, किंवा माझा प्रियकर भगवंतच आहे, माझा मित्र भगवंतच आहेत, माझा सखा कृष्ण भगवंतच आहेत. जशा भावाने आपण भगवंताला भजू तशाच भावाने तो स्वीकार करत असतो आपल्याला, तशाच भावाने तो मदत करत असतो. भगवंत म्हणतात जे जशा भावनेने मला भजतात तशा प्रकारे मी त्यांना भजत असतो. म्हणून भगवंताचं भक्त होणं गरजेचं आहे. कारण भगवंताचं जर आपण भक्त झालं तर आपला विनाश कधीच होऊ शकत नाही, अंधपतन कधीच होऊ शकत नाही, अधोगती कधीच होऊ शकत नाही. यश, कीर्ती, मान, सन्मान, जय आपल्याला 100% मिळतं म्हणजे मिळतंच. भगवंताचं भक्त आपण होणं गरजेचं आहे. दुष्कर्मी, कुकर्मी, आपण व्याभिचारी, दांभिक, गर्विष्ठ, अहंकारी न होता, दुष्ट न होता आपण भक्त बनलं पाहिजे. तेव्हा आपला भगवंत रक्षण करतात आणि दुष्टांचा विनाश करतात. मग ही ज्यावेळेस भगवद्गीता लुप्त झाली त्यावेळेस दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, भक्ताचंच रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी भगवंत अवतरित झाले होते 5,000-5,500 वर्षापूर्वी. म्हणून आपण भक्त बनलं पाहिजे. आज आपण जी गीता ऐकतोय ही भक्त आहोत म्हणून ऐकतोय आणि भक्त आहोत म्हणून आपण एवढा आपला 100% विश्वास असला पाहिजे. माझा भगवंत मला कोणत्याही परिस्थितीमध्ये, कसली परिस्थिती आली तर तो मला वाचवू शकतो. जसं एखादा लहान मुलगा असतो, लहान मुलाला आपण वरती झेपवतो त्याला तशाच प्रकारे खाली घेतो. लहान मुलाला विश्वास असतो की माझे वडील, माझा मामा, माझा काका मला खाली पडू देणार नाही, असं इतका विश्वास, दृढ विश्वास आपला भगवंतावर असला पाहिजे की मला तो सांभाळा आहे, कारण मी त्याचा अंश आहे भगवंताचा, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसं प्रकारे जीवन जगलं पाहिजे. म्हणून ज्यावेळी अधर्म वाटला त्यावेळी परत दुष्टांचा विनाश करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि ज्ञान हे लुप्त झालं भगवद्गीतेत, तेव्हा भगवंत परत आले 5,500 वर्षापूर्वी आणि अर्जुनाला गीता सांगितली आणि अर्जुनाला गीतेचं नॉलेज दिलं, युद्ध जिंकून दिलं आणि अर्जुनाला सांगितलं की तू बुद्धीने कर्म कर, कृष्ण भावना भावित होऊन तू कर्म कर.
आता कृष्ण भावना भावित कर्म कसे, जे समाजाच्या हिताचे आहेत, जे लोकाच्या हिताचे आहेत, जे सत्कर्म आहेत, जे लोकांची प्रगती करतील, उन्नती करतील, विकास करतील. पशुपक्ष्यावर दया कर, हिंसा करू नको, लबाड बोलू नको, व्यभिचार करू नको, अन्याय करू नको, अत्याचार करू नको, तू सत्वगुणामध्ये राहा, त्याला कृष्ण भावनाभावित कर्म कर. आणि कृष्ण भावनाभावित कर्म म्हणतात. कृष्ण भावनाभावित म्हणजे अगदी देवासारखेच कर्म कर. व्यभिचार करू नको, कुकर्म करू नको, दुष्टप्रवृत्तीच होऊ नको, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार ही जी नरकाची दार आहे त्या नरकाच्या दाराकडे जाऊ नको. तू कृष्ण भावनाभावित कर्म कर. समाजाची उन्नती होईल, विकास होईल, प्रगती होईल. उत्थानासाठी कर्म कर. समाजाला सुख कसं मिळेल, पशु पक्ष्यावर, प्राणी मात्रावर आपल्या दया कशी करता येईल, याच्यासाठी तू कर्म कर. कृष्ण भावनाभावित कर्म कर असं भगवंतानं सांगितलं. कृष्ण भावना तुझी जागृत होईल असं कर्म कर. मग कृष्ण भावना कधी जागृत होईल मित्रांनो, तर जेव्हा आपण शास्त्र विधी विधानानुसार कर्म करू, शास्त्र विधीचा अभ्यास करू, जेव्हा आपण एखाद्या संताच्या संगतीमध्ये राहू, किंवा एखाद्या स्वामीच्या संगतीमध्ये राहू, आचार्याच्या संगतीमध्ये राहू, पंडिताच्या विद्वान माणसांच्या संगतीमध्ये राहू, शास्त्र वाचू, गीता वाचू, ज्ञानेश्वरी वाचू, गाथा वाचू, रामायण वाचू, वेद वाचू, पुराण वाचू, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या देवाविषयीची भावना जागृत होईल. कारण भगवंताला आपण भक्तीनुसारच जाणून घेऊ शकतो. जेव्हा आपण भक्ती करू तेव्हाच भगवंताला आपण जाणून घेऊ शकतो, तेव्हाच आपली देवावरची भावना जागृत होऊ शकते. संताच्या संगतीमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. आचार्य, पंडित, स्वामी, चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये वेद पठण केले पाहिजे, गीता, ज्ञानेश्वरी, गाथा वाचली पाहिजे. तेव्हा आपली कृष्ण भावना जागृत होईल, देवावरची भावना जागृत होईल. आणि देवावरची भावना जागृत झाली, कृष्ण भावना जागृत झाली की मग आपण कृष्ण भावना भावित कर्म 100% करू. म्हणून अर्जुनाला सुद्धा श्रीकृष्ण भगवंत सांगतात की तू कृष्ण भावना भावित कर्म कर. कृष्ण भावना भावित कर्म केले तू ज्ञानी होशील, तुझं अज्ञान दूर होईल. अज्ञान दूर झालं की तू कर्म चांगलं करायला लागेल. परंतु याच्या पलीकडे भगवंताने परत सांगितलं की काहींना कर्म काय आणि अकर्म काय आणि विकर्म काय हे अजूनही कळत नाही. काय सांगितलं की काहींना कर्म काय, अकर्म काय आणि विकर्म काय हे सुद्धा अजूनही कळत नाही. आता काही लोक काय म्हणतात की कर्म म्हणजे हेच काही कळत नाही. काही म्हणतात कर्म म्हणजे फक्त काम करणं, विहित काम करणं, याला कर्म म्हणत नाही. तर कर्म कशाला म्हणतात मित्रांनो, जे आपण शरीराने कर्म करतो, कायाने कर्म करतो, वाचाने कर्म करतो, बोलण्याने कर्म होतात, शरीराने कर्म होतात, आपले बुद्धीने कर्म होतात, मनाने कर्म होतात. जे आपण नियत कर्म करतो ते नियत कर्म पण असतात, किंवा आपण जे नैमित्तिक कर्म करतो ते नैमित्तिक कर्मसुद्धा असतात. निषिद्ध कर्म, काही सिद्धच होत नाही असे निषिद्ध कर्म ते सुद्धा असतात. एखाद्याकडून कर्म करून घेणे चुकीचे ते सुद्धा कर्म असतात. किंवा एखाद्याला कर्माला अनुमोदन देणे, कर्म करायला त्याला भाग पडणे ते सुद्धा कर्म असतात. असे 7-8 प्रकारचे 9 प्रकारचे कर्म असतात. म्हणून कर्म करत असताना आपण काया, वाचा, मन, बुद्धी, आपण निषिद्ध कर्म, एखाद्याला कर्म करायला भाग पाडणं, त्याला अनुमोदन देणं, याने कर्म होत असतो. फक्त काम करणं म्हणजे कर्म नव्हे, तर कर्म हे 9 प्रकारचे असतात. मनाने होतात, कायाने होतात, शरीराने होतात, दुसऱ्याकडून होतात, दुसऱ्याला भाग पाडून होतात, निषिद्ध होतात, काही सिद्ध होत नाही, नैमित्तिक होतात, नियत कर्म असतात. हे कर्म आपण जाणून घेतले पाहिजे. भगवंत त्या ठिकाणी सांगतात की हे तू कर्म जाणून घे. काहींना अजून बुद्धिमान लोक जे असतात ना, बुद्धिमान लोकसुद्धा गोंधळून जातात. त्यांनासुद्धा कर्माची गती कळत नाही, कर्माची घनता कळत नाही, कर्म काय हे कळत नाही, अकर्म काय हे कळत नाही, आणि विकर्म म्हणजे काय हे सुद्धा कळत नाही. कर्म करत असताना कर्मामध्ये अकर्म पाहिले पाहिजे. कर्म तर करतोय, परंतु कर्म करत असताना अकर्म होतात का,
स्वस्वार्थासाठी कर्म होतात का? चुकीचे कर्म होतात का? ते कर्मामध्ये अकर्म शोधायचे आणि अकर्म झाल्यानंतर विकृत कर्म आपल्याकडून होतात का? नीच प्रवृत्तीचे आपल्याकडून कर्म होतात का? क्रूर कर्म आपल्याकडून होतात का? हिंसा आपल्याकडून होते का? लबाड आपण बोलतोत का? एखाद्याला दुःख देण्यासाठी कर्म होतात का? एखाद्याला आपण त्रासदायक कर्म देतोय का? हे विकृत कर्म हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. कर्म काय? कर्मामध्ये अकर्म पाहिलं पाहिजे. इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करतोत का? इंद्रिय भोगासाठी कर्म करतोत का? स्वस्वार्थासाठी कर्म करतोत का? लोकांना दुःख देण्यासाठी कर्म करतोत का? हे कर्म काय, अकर्म काय आणि विकर्म काय हे जाणून घेतले पाहिजे. आणि प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या त्या कर्माविषयी आपण जागरूक असलं पाहिजे, दक्ष असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे. मित्रांनो, कर्माविषयी कंटिन्यू हे 9 प्रकारचे कर्म आपले चालू असतात. म्हणून कर्म, अकर्म आणि विकर्म हे जाणून घे. बुद्धिमान लोकसुद्धा गोंधळून जातात असं श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात. कर्म, अकर्म, विकर्म हे जाणून घे. कृष्ण भावना भावित कर्म कर, श्रद्धा ठेव, भगवंतावर विश्वास ठेव, तेव्हा तुला मोक्षपदावर तू सिद्ध होशील. कारण वीत, राग, भय आणि क्रोध याच्यातून काही लोकांनी सिद्धी मिळवलेली आहे. अनासक्त कर्म किंवा भीती, वीत, राग, भय आणि क्रोध, राग, क्रोध याच्यातून सुद्धा सिद्धी मिळवलेली आहे. कधी? जेव्हा वीत, राग, भय आणि क्रोध, अनासक्ती, इंद्रिय तृप्तीसाठी काम करणं, आपण आसुरी प्रवृत्तीसारखं काम करणं, राक्षसी प्रवृत्तीसारखं काम करणं, तमोगुणी काम करणं, रजोगुणी काम करणं याच्यातून सिद्धी मिळवलेली आहे. कोण सांगते? की कृष्ण भगवंत सांगतात की जेव्हा तुम्ही कृष्ण भावनामृत होता, कृष्ण भावना जागृत होते, भगवंतावरची निष्ठा जागृत होते, श्रद्धा जागृत होते, भगवंताला भक्तीनुसार तुम्ही जाणून घेता, तेव्हा वीत, राग, भय आणि क्रोध याच्यातून मुक्त होता. जेव्हा भगवंताला आपण जाणून घेऊ तेव्हा अनासक्तीतून दूर होऊ, क्रोधातून दूर होऊ, रागातून दूर होऊ, जी भीती असते आपल्या मनामध्ये निर्भीड वागू, आपण एकदम सक्षम वागू, आपण धाडसी वागू, बलशाली आणि सामर्थ्यवान वागू. कधी? जेव्हा आपली भगवंतावर विश्वास आणि श्रद्धा जागृत होईल, तेव्हा आपण वीत, राग, भय आणि क्रोध याच्यातून बाजूला होऊन अशा वीत, राग, भय आणि क्रोध याच्यातून सिद्धी मिळवली आहे. कोणी? अनेक लोकांनी याच्यातून सिद्धी मिळवलेली आहे. याच्यात सिद्धी मिळवली आहे. कोणी? वीत, राग, भय आणि क्रोध, अनासक्त, राग, भय, चिंता, डिप्रेशन, काळजी, ताण, तणाव, एन्झायटी याच्यामध्ये सिद्धी मिळवली आहे. याच्यातून सिद्धी मिळवलेली आहे. कोणी? तर हे ज्यावेळेस आपण भगवंताला जाणून घेऊ तेव्हा आपण वीत, राग, भय आणि क्रोध, भीतीतून, चिंतेतून, डिप्रेशनमधून, काळजीमधून, तणावामधून, मी पहिल्याच वेळेस सांगितलं की याच्यातून आपण मुक्त होऊ शकतो, सिद्धी मिळवू शकतो. जेव्हा आपण कृष्ण भावनाभावित कर्म करू, देवासारखे कर्म करू, तेव्हा आपण मुक्त होऊ. म्हणून तू कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय हे तू जाणून घेऊन कर्म कर. आता कधी जाणून घेऊ? काही लोक काय करतात ते जाणून घेण्यासाठी किंवा भगवंताचा साक्षात्कार मिळवण्यासाठी काय काम करतात, आत्मसाक्षात्कार भगवंताचा होण्यासाठी काय करतात, किंवा ह्या दुःखातून मुक्त होण्यासाठी काय करतात, पापातून मुक्त होण्यासाठी काय करतात, किंवा आपल्याला या दुःखातून मुक्त व्हायचं आहे, आपल्याला वीत, राग, भय आणि क्रोध, आळस, निद्रा, भय, मैथून याच्यामधून मुक्त होण्यासाठी काय करतात. तर याच्यातून मुक्त होण्यासाठी लोक यज्ञ करत असतात. आपल्याला जर वाटलं की आता आपलं पाप खूप झालं आहे, त्या पापातून मुक्त होण्यासाठी सुद्धा काही लोक यज्ञ करतात. पापातून मुक्त होण्यासाठी काही दुःखातून मुक्त होण्यासाठी यज्ञ करतात, किंवा भगवंताचा साक्षात्कार होण्यासाठी सुद्धा काही लोक यज्ञ करतात. आता त्याचं सुद्धा उत्तर भगवंताने खूप सुंदर दिलं आहे. आता काय त्यांनी सांगितलं की वीत, राग, भय आणि क्रोध किंवा कृष्ण भावनाभावित कर्म तू कर, अर्जुनाला सांगितलं.
आणि कर्म करत असताना कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय तू जाणून घे. हे जाणून घेतल्यावर तुला 100% सक्सेस मिळेल. आणि सक्सेस मिळवण्यासाठी किंवा या पापातून, या दुःखातून मुक्त होण्यासाठी लोक काय काय करत असतात. आजही जर आपल्याकडून खूप पाप झालं किंवा आपल्याला वाटलं की आता पाप झालेलं आहे, पापातून दुःखातून आपण मुक्त व्हायचं, तर आज पण लोक यज्ञ करतात. आजसुद्धा आपण कुठे गेलं की यज्ञ सोहळे चालू असतात, यज्ञ करतात की याच्यातून मला मुक्तता मिळाली पाहिजे, याच्यातून मला चांगला मार्ग चांगला मिळाला पाहिजे म्हणून यज्ञ करतात. काही यज्ञ द्रव्याचं यज्ञ करतात. द्रव्य म्हणजे जी आपल्याकडे संपत्ती आहे ती गोरगरिबाला वाटणं, पापातून मुक्त होण्यासाठी बरं का. जी आपली संपत्ती आहे ती गोरगरिबांना वाटणं, किंवा एखादी NGO असतील, एखादी संस्था असतील, किंवा एखादी दुःखी, अनाथ, अपंग, पीडित जे लोक असतील त्यांना ते द्रव्य देत असतात. म्हणजे तो एक यज्ञच होत असतो. द्रव्य यज्ञ म्हणतात त्याला गीतेमध्ये, द्रव्य यज्ञ. काही लोक ज्ञानमार्गाने पापातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतात, ज्ञानमार्गाने. काही लोक ध्यानाने, काही लोक काय करतात, ध्यान असेल, मेडिटेशन असेल, ते मेडिटेशनद्वारे, ध्यानाद्वारे भगवंताला जाणून घेतात आणि भगवंताला जाणून घेतल्यानंतर त्याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात. एकदा आपण भगवंताला जाणून घेतलं की त्या पापातून आपण 100% मुक्त होत असतो. मग काही लोक मेडिटेशनद्वारे, ध्यानाद्वारे, काही लोक समाधिस्थ होऊन म्हणजे आपले जे नाही का प्राणायाम करतात, योगा करतात, प्राणायाम म्हणजे श्वास थांबवतात. हे अशी कर्म करून सुद्धा लोक त्या पापातून मुक्त होतात. द्रव्ययज्ञ असेल, एखादी शाळा बांधण्यासाठी, एखाद्या समाजकार्यासाठी, एखाद्या सप्त्याला वर्गणी, एखाद्याला दुःखी, अपंग, पीडित याला दान देतात, गोशाळेला दान देतात. का तर मी भगवंताला या पापातून दुःखातून मुक्त होऊन मी भगवंताप्रती काहीतरी काम करेन, आणि भगवंताप्रती काहीतरी काम केलं की मी या दुःखातून मुक्त होईल. त्याच्यासाठी काही लोक दान देतात, काही लोक यज्ञ करतात, काही लोक तप करतात, साधना करतात, स्वतःला तापवतात. यज्ञ असेल, दान असेल, तप असेल, मेडिटेशन असेल, ध्यान असेल. काही लोक कमी भोजन करतात, कमी भोजन करून सुद्धा भगवंताला जाणून घेतात, भगवंताचा आत्मसाक्षात्कार करतात आणि या दुःखातून, पापातून मुक्त होतात. कमी भोजन करून, मेडिटेशन करून, ध्यान करून, दान करून, साधना करून, तप करून, यज्ञ करून अशा प्रकारे सुद्धा भगवंताला जाणून घेतात, भगवंताचा आत्मसाक्षात्कार करून घेतात आणि दुःखातून, पापातून मुक्त होतात, समाधिस्थ होतात. द्रव्य असेल, ज्ञानयज्ञ असेल, द्रव्याद्वारे, ज्ञानाद्वारे, मेडिटेशनद्वारे, कमी भोजनाद्वारे किंवा योगाद्वारे समाधिस्थ होऊन, मेडिटेशन करून, अशाद्वारे सुद्धा ध्यानाद्वारे, दानाद्वारे, ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे किंवा मेडिटेशनद्वारे, द्रव्ययज्ञ, पैशाचं, संपत्तीचं दान करतात. अशाद्वारे भगवंताला प्राप्त करून घेतात आणि दुःखातून, पापातून मुक्त होतात. हे श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला सांगितले की कृष्ण भावनाभावित कर्म कर. कृष्ण भावनाभावित कर्म करण्यासाठी काय, तू मला जाणून घे. तू यज्ञ याने का आहुती देतात याची आहुती दे. कशाची? ध्यान कर, मेडिटेशन कर, द्रव्ययज्ञ कर, ज्ञानयज्ञ कर, दानयज्ञ कर, तप कर, साधना कर. आणि हे सगळं केल्यानंतर तू मला जाणून घे. तू मला जाणून घेतल्याच्या नंतर, या गोष्टी केल्यानंतर तू पापातून आणि दुःखातून मुक्त होशील. आजही लोक दैनंदिन जीवन जगत असताना, भौतिक जीवन जगत असताना आपण पाहतो की यज्ञ करतात, मग काही लोक समाधी घेतात, समाधिस्थ होतात म्हणजे ज्ञानाद्वारे, म्हणजे मेडिटेशन जास्त, मेडिटेशनद्वारे ध्यान करतात, ध्यान करतात, द्रव्ययज्ञ करतात, ज्ञानयज्ञ करतात, किंवा काही ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे करतात, काही प्राणायाम करतात, योगासन करतात, काही गोरगरिबाला अन्नदान करतात. अशा प्रकारे भगवंताला प्राप्त होतात. भगवंताला प्राप्त झालं की पापातून, दुःखातून मुक्त होतात. अशा प्रकारे तू कर असं भगवंताने सांगितलं. आणि याच्यासाठी तुला काय करावं लागेल, तर याच्यासाठी तुला शास्त्र अध्ययन करावं लागेल, वाचावा लागेल, तुला साधूच्या संगतीमध्ये जावं लागेल,
तुला संताच्या संगतीमध्ये जावं लागेल, तुला गुरुच्या संगतीमध्ये जावं लागेल प्रमाणित, तुला एखाद्या पंडिताच्या, स्वामीच्या, आचार्याच्या संगतीमध्ये जावं लागेल. तुला हे जाणून घ्यावं लागेल. हे तुझं जे ज्ञान आहे, अज्ञान आहे, ते अज्ञान तुला ज्ञानाच्या तलवारीने छाटून टाकावं लागेल अज्ञान, आणि ज्ञान मिळावं लागेल. ज्ञान कधी मिळेल तर एखाद्या साधूच्या, संताच्या, आचार्याच्या, स्वामीच्या, पंडिताच्या, तुला एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली काम करावं लागेल. आणि गुरुच्या मार्गदर्शनाने काम करावं लागेल. तुझी हृदयशुद्धी होईल. तुझी हृदयशुद्धी झाली की कृष्ण भावनाभावित कर्म होतील. कृष्ण भावनाभावित कर्म करण्यासाठी तुला यज्ञ करावं लागेल. ध्यान, दान, तप, साधना, ज्ञानयज्ञ, द्रव्ययज्ञ, कमी भोजन असं करावं लागेल. तेव्हा तुला हे सगळं सिद्ध होईल, सिद्धी प्राप्त होईल. आणि हे सिद्धी प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल तर तुला चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहावं लागेल. गुरुच्या, एखाद्या आध्यात्मिक गुरुच्या, प्रामाणिक गुरुच्या, स्वामीच्या, पंडिताच्या, आचार्याच्या सानिध्यामध्ये राहावं लागेल. तेव्हा जी तुझी मनातील संशय आहे ते दूर होतील. कारण ज्यापर्यंत तुझ्या मनातील संशय दूर होत नाहीत तोपर्यंत तुझ्या मनातील जे हृदयातील संशय तुझे आहेत, ते हृदयातील संशय ज्यावेळेस तुझे दूर होतील, ते कशाने दूर होतील तर ज्ञानाने दूर होतील. आणि ज्ञानाने तुझ्या हृदयातील संशय दूर झाले की तू खऱ्या अर्थाने सक्सेस होशील. म्हणून तुझ्यामध्ये जे हृदयामध्ये जे अज्ञान आहे ते अज्ञान ज्ञानाने छाटून टाक. कारण तुझ्यामध्ये जोपर्यंत संशय आहे त्या लोकाला कधी सुख मिळत नाही. आज पहा, जे लोक संशय असतात त्या संशयी लोकाला इहलोकात नाही आणि परलोकात नाही, कुठंच त्याला संशय वृत्तीच्या माणसाला संशय म्हणजे काय की त्याला काहीच माहिती नसतं. अज्ञानी लोक असतात, त्या अज्ञानी लोकाला कुठेच सुख मिळत नाही. म्हणून सुख जर पाहिजे असेल तर आपल्याला संतांचे सानिध्य, आपल्याला गुरु, आचार्य, स्वामी, पंडित, शास्त्र, पुराण, वेद, महाभारत, रामायण, गीता, ज्ञानेश्वरी, गाथा वाचावी लागेल. यज्ञ, दान, तप, मेडिटेशन, समाधी, योगा, प्राणायाम, अन्नदान, गोशाळेला दान, आईवडिलांची पूजा, गुरूंची पूजा हे करावं लागेल. आणि भगवंताला प्रसन्न करून घ्यावं लागेल. भगवंताला प्रसन्न करून घेतलं की आपले विचार बदलतील. भगवंताला जाणून घेतलं कृष्ण भावनाभावित कर्म होतील. याच्यासाठी या गोष्टी कराव्या लागतील. त्याच्यासाठी तुला त्या लोकांच्या सान्निध्यात जावं लागेल. त्या लोकांच्या सान्निध्यात गेल्यानंतर हे ज्ञान तुला मिळेल आणि तुझ्या हृदयातील जे अज्ञान आहे ते धुवून जाईल. संशय तू ज्ञानाच्या तलवारीने छाटून टाक आणि त्या ठिकाणी तुला खऱ्या अर्थाने तू माझ्या पदचिन्हावर, आपण अर्जुनाच्या पदचिन्हावर अर्जुनाचं अनुकरण करून आपण त्या ठिकाणी मोक्षप्राप्तीला सिद्ध होऊ. हे भगवंताने 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं. काय काय सांगितलं 4थ्या अध्यायामध्ये भगवंताने ते आपण पाहू. 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं की हे दिव्य ज्ञान आहे. गीतेचं जे ज्ञान आहे ते दिव्य ज्ञान आहे, परमगुह्य ज्ञान आहे, परम गोपनीय ज्ञान आहे, परम रहस्य आहे. ते आपण जाणून घेतलं पाहिजे गीतेचं ज्ञान. त्याच्यानंतर हे ज्ञान कोणी जाणून घेतलं पाहिजे की जे खऱ्या अर्थाने सत्वगुणी आहेत त्यांच्यासाठी हे ज्ञान आहे. तिसरं म्हणजे हे ज्ञान परंपरेनुसार, गुरुपरंपरेनुसार आलेलं आहे, सूर्यदेवापासून आलेलं आहे. तर आपण सुद्धा हे ज्ञान आपण गुरु शोधला पाहिजे, त्याच्याकडून हे ज्ञान घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर हे ज्ञान जरी कधी भगवंत परत कधी किती हे ज्ञान जरी खंडित झालं तर त्या ठिकाणी भगवंत परत उपलब्ध होत असतात. दुष्टांचा विनाश त्या ठिकाणी करत असतात आणि दुष्टांचा विनाश आणि भक्ताचं रक्षण त्या ठिकाणी करत असतात. धर्माची पुनर्स्थापना त्या ठिकाणी पुन्हा करत असतात. आणि आपण त्या ठिकाणी ही पुनर्स्थापना झाल्यानंतर कृष्ण भावनाभावित कर्म आपण केले पाहिजे. कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि भगवंताच्या एखाद्या स्वामीच्या, आचार्याच्या, पंडिताच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे. त्यांच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी, त्यांच्या सानिध्यामध्ये जर आपण राहिलं तर आपण ही यज्ञकर्म, द्रव्ययज्ञ, कारण सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ज्ञानयज्ञ आहे. ज्ञान आपण दिलं पाहिजे. द्रव्ययज्ञ असेल, ज्ञानयज्ञ असेल, समाधी असेल, मेडिटेशन असेल, दान असेल, धर्म असेल, तप असेल, साधना असेल, यज्ञ असेल, हे आपण केलं पाहिजे. तेव्हा आपण भगवंताला संतुष्ट करून घेऊ. भगवंत संतुष्ट झाले की आपली विचारधारा बदलेल. भगवंताला आपण जाणून घेऊ
आणि भगवंताला जाणून घेतल्यानंतर ही आहुती आपण दिल्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपण ही आहुती दिली की आपण त्या लोकांच्या सान्निध्यामध्ये राहिलो, मग आपण तशा प्रकारे भगवंताला भजत असतो. भगवंतसुद्धा आपल्याला तशाच प्रकारे भजत असतात आणि मनातील जी हृदयातील जी अशुद्धता आहे ती अशुद्धता निघून जात असते. हृदय शुद्ध होतं, मनातील संशय निघून जातात आणि संशय निघून गेले की आपण भगवंताच्या पदचिन्हावर भगवंताच्या सानिध्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला मुक्ती मिळत असते. हे भगवंताने सांगितलं. अर्जुनाला शेवटी सांगितलं की तू हे सगळं जाणून घे, हृदयातील तुझी जी अज्ञान आहे, जी मलिनता आहे ती दूर करून टाक, संशय दूर करून टाक, हे ज्ञानाने छाटून टाक. ज्ञानाच्या तलवारीने अज्ञानावर वार कर आणि तू उठ आणि युद्ध कर. म्हणून भगवंत सांगतात की हे सगळं तुम्ही जाणून घ्या आणि या रणसंग्रामामध्ये युद्ध करा. हे 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं. जर आपल्याला 4था अध्याय मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि 5व्या अध्यायामध्ये परत आपण भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी, हरे कृष्ण.